कोल्हापुरातील शाहूपुरी आणि राजारामपुरीला जोडणाऱ्या परीघ पुलाखालचा रस्ता गेले 7 महिने दुरुस्तीसाठी बंद आहे। या रस्त्याचं काम रेंगाळल्यानं वाहनधारक वैतागलेत। दुसरीकडे परीघ पूल बंद असल्यानं टेमलाई उड्डाणपूल आणि गोकुळ हॉटेलजवळ वाहतुकीची कोंडी वाढली आहे। महापालिकेचं कोणतंही काम कधीच वेळेत पूर्ण होत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलंय। दरम्यान जूनपर्यंत परीघ पुलाखालचा रस्ता सुरू होईल असं शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितले। कोल्हापुरातील बाबूभाई परीघ पुलाखालचा रस्ता अत्यंत खराब झाला होता। थोडा जरी पाऊस झाला तरी पुलाखाली गुडघाभर पाणी साठून राहायचं। शिवाय खड्डेमय रस्ता झाल्यानं वाहनं अक्षरशः खिळखिळी व्हायची। अखेर राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन योजनेतून परीघ पुलाच्या रस्त्याखालील दुरुस्तीसाठी 2,20,00,000 रुपये मिळाले। त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात महापालिकेनं परीघ पुलाखालील वाहतूक पूर्णपणे बंद केली। वास्तविक 3 महिन्यात काम पूर्ण करायचं होतं, पण नेहमीप्रमाणे दुरुस्तीचं काम लांबत गेलं आणि आता 7 महिने उलटले तरी काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे एसटी स्टँडकडून राजारामपुरीकडे जाण्यासाठी गोकुळ हॉटेलमार्गे जावं लागतं किंवा टेमलाई उड्डाणपुलाचा वापर करावा लागतोय। परीघ पुलाजवळचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे गोकुळ हॉटेल आणि टेमलाई उड्डाणपुलावर रोजच प्रचंड वाहतूक कोंडी होते। एकीकडे आरएल ज्वेलर्स ते सायक्स एक्सटेन्शन जवळील आदित्य लॅबोरेटरीपर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि दोन्ही बाजूला गटर्सची कामं झाली आहेत, तर परीघ पुलाखालून गेलेली ड्रेनेजची पाईपलाईन काढून टाकली असून त्या ठिकाणी आरसीसी भुयारी गटर केलं आहे। या भुयारी गटारीवर स्लॅबऐवजी लोखंडी जाड सळ्यांची जाळी टाकण्यात आली आहे। त्यामुळे गटर चोकअप झालं तरी सळ्यांची जाळी काढून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करता येतो। सध्या परीघ पुलाखालील काँक्रीट रस्त्याचं काम पूर्ण झालं असून रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे जून महिन्यात परीघ पुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू होईल असं शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितलं। पण 3 महिन्यांच्या कामाला 7 ते 8 महिने लागतात। ही महापालिकेची कार्यपद्धती कधी बदलणार असा प्रश्न आहे।